विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून चर्चा होण्याची शक्यता. नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष. मंत्रिमंडळ विस्तार होऊन उलटले 24 तास. अजूनही मंत्री खात्यांच्या प्रतीक्षेत. तिन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी. बैठक होणार कधी? विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर. नागपुरात रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत आज काँग्रेस आमदारांची बैठक. तर पराभूत उमेदवारांशीही साधणार संवाद. मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात. आज सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची करणार घोषणा. अंतरवाली सराटीत होणार महत्त्वपूर्ण बैठक. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. शरद पवार पक्षानं केलेल्या याचिकेवर कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी. आणि वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज लोकसभेत होणार सादर. भाजपकडून खासदारांना व्हीप जारी. तर विरोधकांकडून जोरदार विरोधाची शक्यता. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान मिळालेलं नाहीये आणि यावरून छगन भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, मात्र छगन भुजबळ संपला नाही असा आक्रमक पवित्राच भुजबळांनी घेतलाय. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या एनसीपीने नव्या चेहऱ्यांना संधी देत ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा मात्र मंत्रिमंडळात समावेश केलेला नाहीये. याबद्दल थेट छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु छगन भुजबळ संपला नाही असंही भुजबळांनी सुनावलंय. अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो. असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपला नाही ना. आपल्याला का डावललं हे डावलणाऱ्यांना विचारा असंही भुजबळ म्हणताय. ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. खरं तर मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं, पण अजित पवारांनी भुजबळांना जोर का धक्का धीरेसे दिलाय. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं एकीकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर याच मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय. तर भुजबळांची नाराजी दूर होईल असा दावा महायुतीचे नेते करतायत. मंत्रिमंडळात समावेश न केल्याने छगन भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी याच मुद्द्यावरून भुजबळ आणि सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय. आम्ही नेहमी भुजबळांचा मान सन्मान ठेवला अशी आठवण सुप्रिया सुळेंनी या निमित्ताने करून दिली आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही एकत्र असिस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे. ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं. ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात. भुजबळांची नाराजी दूर करू अशी सारवासारव एनसीपी सह महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते. नक्कीच आम्ही तिघी मंडळी भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता भुजबळांची नाराजी अजित पवार आणि त्यांचे नेते कशी दूर करतात याची उत्सुकता आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डावललं गेल्यानं आता भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यामुळे आगामी काळात भुजबळ कोणती भूमिका घेतात याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भुजबळांनी आपल्या समर्थकांचा मेळावा देखील बोलावलेला आहे. भुजबळांना डावलण्यामागे विविध कारणं सांगितली जात आहेत. गेली 2.5 वर्ष भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांमध्ये संघर्ष पाहायला मिळत होता. भुजबळांना मंत्री केल्यास मराठा समाज नाराज होईल असंही बोललं गेलं होतं. त्यावरही भुजबळांनी संताप व्यक्त केलाय. तर जरांगेंनी भुजबळांना उत्तर दिलंय. जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे. त्याचं बक्षीस मिळालं ना. तो डोनाल्ड ट्रम्पची जागा घे, काही देणं घेणं नाही. तो वाटी हानीत बस, मला काय देणं घेणं. भुजबळांना वगळल्यावर मवियाच्या नेत्यांनीही महायुतीवरती टीका करण्याची संधी साधून घेतली आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण. जो ओबीसीच्या हक्काची लढाई लढतो अशा नेत्याला इथे स्थान मिळालं नाही, तर ही लढाई कोण लढणार? ओबीसी असणं आणि ओबीसीचा नेता म्हणून लढणं यातला फरक आहे.
छगन भुजबळ हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. आपल्या स्वभावाप्रमाणे भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या. सुरुवात करूयात. आजपासून थंडी ओसरणार असून दिवसाला 1 अंशानं कमाल तापमानातही वाढ होणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये तापमानात कमालीचा चढ उतार पाहायला मिळतोय, तर या आठवड्यात उत्तरेकडील थंडीची लाट आल्यानं थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पुणेकर थंडीनं गाठून गेलेत. पुण्यात यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. एनडीएतील तापमान 6 तर शिवाजीनगरमधील तापमानाचा पारा 7 अंशांवर आला. बुलढाण्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अचानक थंडी वाढली आणि त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय. तर दुसरीकडे नागरिकांनी शेकोट्या पेटवायला सुरुवात केली आहे. शासनाच्या एमएसपी दरानं धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. 15 डिसेंबर 2024 अखेर देशभरातील 472 साखर कारखान्यातून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगानं सुरू असून त्यातून 720 लाख टन ऊसाचं गाळप झालंय. सरासरी 8.50% उतार्यासह एकूण साखर उत्पादन 61 लाख टन इतकं झालंय. भाज्यांच्या महागाईसह ऑक्टोबरमध्ये चलनवाढीचा दर 42.23% आणि नोव्हेंबरमध्ये 29.33% होता, जो हिवाळी हंगामामध्ये पुरवठा वाढवण्याची शक्यता असल्यामुळे कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र गहू आणि खाद्यतेलाचा प्रश्न कायम असून दर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट झाल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे. शिवाजीनगर, गोवंडी आणि मालाडमधील AQI वाईट तर नेवी नगर, कुलाबामधील हवा अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदली गेली आहे. शिवाजीनगर हिंजवडी या शहरातील 3ऱ्या मेट्रो मार्गाच्या स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे. एकूण 23 किलोमीटर अंतराचं मेट्रो मार्गाचं काम पूर्णत्वाकडे आलंय. या मेट्रोमुळे हिंजवडी IT हबमध्ये काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांचा रस्त्यावरून प्रवास करताना होणारा त्रास वाचणार आहे. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. त्या बसेस लवकरच बेस्टच्या ताफ्यामध्ये येणार आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला बस अपघाताचा विषय विधान परिषदेमध्ये सुनील शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. मुंबई बंदराचा संपूर्ण विकास होण्याची आवश्यकता आहे आणि या बंदराचा संपूर्ण विकास करून ते पूर्ण क्षमतेनं कार्यरत करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंदर आणि जहाज मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक भाड्यातून उल्लेखनीय कमाई केली आहे. मध्य रेल्वेनं प्रवासी भाड्यातून नोव्हेंबर 2024 पर्यंत 4,966 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त केलं आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रीपेड ऑटो रिक्षा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत 18,000हून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला असून 31 लाखांपेक्षा जास्त व्यवहार या सुविधेमार्फत झालेले आहेत. बांधकाम रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची महारेरानं झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यातील तब्बल 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना आतापर्यंत काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवासात गेली काही वर्ष अपंगांच्या डब्यामध्ये प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या 3 वर्षात ठाणे रेल्वे स्थानकात 9,362 प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलानं कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई 1 जानेवारी ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये झालेली आहे. आपला परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्याभरातच अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून तब्बल 25 लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये 48 पैकी केवळ 6 आरोग्य मंदिर सुरू करण्यात आली असून उर्वरित 42 केंद्रांना जागाच उपलब्ध होत नसल्याचं दिसून येतंय. केंद्र आणि राज्य सरकारकडून आपल्या दवाखान्याच्या धर्तीवर नागरी आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र योजना राबवण्यात येते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय शेअर बाजारामध्ये खरेदी करतायत. अमेरिकेमध्ये पुढील आठवड्यात पुन्हा व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 22,766 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्या अगोदरच्या काळात हे गुंतवणूकदार भारतातून विक्री करतात. माहीम दर्ग्याच्या उरूसच्या निमित्तानं मुंबई पोलिसांकडून मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर उरूसची पहिली चादर चढवण्याचा मान पूर्ण करण्यात आलाय. 10 दिवस हा उरूस साजरा केला जाणार आहे. भारतीय जनता पक्षानं आपल्या खासदारांना व्हीप जारी केला. एक देश एक निवडणूक अर्थात 1 नेशन 1 इलेक्शन विधेयक आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सादर केलं जाण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासून न दिलेलं थकीत देय तातडीनं द्यावं यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन होणार आहे. लवकरच या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
2025चा गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केली आहे आणि त्या दृष्टीनं लवकरच एक पूर्वतयारीची बैठक होईल. त्यासाठी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत संस्थांना सूचना देण्यास सांगण्यात आलेलं आहे. राज्यात केवळ 6 व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. विदर्भात वाघांची वाढलेली संख्या पाहता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी 2 व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती होणं काळाची गरज आहे. मात्र याबाबत वनविभाग प्रयत्नशील दिसून येत नाहीये. शिधापत्रिकेमध्ये तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं नाव अजूनही जोडलं गेलं नाही तर काळजी करण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही घर बसल्या सदस्याचं नाव ऑनलाईन पद्धतीनं शिधापत्रिकेमध्ये जोडू शकणार आहात. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. UIDAIनं आधार डिटेल फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती. मात्र UIDAIनं आधार डिटेल फ्रीमध्ये अपडेट करण्याची डेडलाईन वाढवलेली आहे. आता ही डेडलाईन 14 जून 2025 पर्यंत असणार आहे. म्हणजेच तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी अजून 6 महिन्यांचा कालावधी आहे. इंदूर शहरात प्रशासनाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025 पासून इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणाऱ्या लोकांवर देखील FIR दाखल केला जाणार आहे. इंदूरला भिकारीमुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज विक्रोळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन भीम सैनिकांनी सर्व दुकानदारांना केलंय. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कोम्बिंग ऑपरेशन प्रमुख अशोक घोरबांड यांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी लोकसभेत केली. बजरंग सोनावणे म्हणालेत की बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाहीये.